एकाचा मृत्यू आलाय, एकाचा मृत्यू आलाय, त्याच्याबरोबर दुसऱ्याचं मत आहे का याच्याबरोबर मीही जायला पाहिजे. तुम्ही किती ठरवा, आता आमच्या दोघांचा मृत्यू संगच आला पाहिजे. काही पती पत्नीचं खूप सुंदर प्रेम असतं. ती पत्नी म्हणते का मला कशाचं मरण आलं पाहिजे, हैवाचं मरण आलं पाहिजे, माझ्या पतीच्या अगोदर मी गेले पाहिजे. पुढचा आवाज कमी राहू द्या थोडा भोंग्याचा, हे वाढवलं तरी चालन थोडं. पतीच्या अगोदर मी गेले पाहिजे. आणि पती म्हणतो बस माझा मृत्यू आला का मी हिच्या अगोदर गेलो तरी काही हरकत नाही. काही जोड्या असं म्हणतात का मृत्यू आला तर आमच्या दोघांना संगच यावा म्हणजे मागच्याचे हाल होणार नाही. कारण असं म्हणतात म्हातारपणात जोड तुटू नये मावशी, जोड तुटला की मागच्या माणसाचे हाल होतात. किती लेकरं प्रेम करणारे असू द्या बरं का, किती मुलं प्रेम करणारे असू द्या, किती मुलगी प्रेम करणारी असू द्या, पण जोड तुटला का मागचा माणूस खचतो का खचतो. शेवटच्या श्वासाला तुमच्यावर अंतःकरणातून प्रेम करणारं पात्र म्हणजे फक्त तुमची पत्नी असते. आता तुम्ही किती भांडा, तरुणपणात तिला किती त्रास द्या, मारा, शिव्या घाला, पण म्हातारपणाला तुमचे सगळे विधी एका जागेवर होऊ द्या, तुमचा मुलगा जवळ येणार नाही, तुमची लेक जवळ येणार नाही काका, पण सगळे काही विधी महाराज व्यवस्थितरित्या पार पाडते. तुम्हाला आंघोळ घालेल, तुमचे कपडे बदलेल, तुम्हाला गोळ्या देईल, तुम्हाला उठता येत नसेल उठून बसवेल, हे काम फक्त तुमची पत्नी करते म्हातारपणाला. आणि म्हणून म्हातारपणाला असं म्हणतात जोड तुटू नये बरं का. महिला मंडळ, गुडघा दुखतोय तुमचा, गुडघ्याच्या गोळ्या लेकराला सांगा. ज्या मुलाकरता तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, ज्याच्याकरता तुम्ही सगळं काही स्वाधीन केलंय, सर्वस्व अर्पण केलंय, त्या मुलाला सांगा म्हातारपणाला बाबा गुडघे दुखतात. एक वेळेस त्याच्या लक्षात राहणार नाही, पण कुणाच्या लक्षात राहत, बोला बोला, म्हाताऱ्याच्या लक्षात राहत. माझ्या घरातला अनुभव आहे सांगतो तुम्हाला. आता 6-7 महिने झाले असतील मी पुण्याला निघालो. 80 वर्षाची आई मला म्हटली महाराज अरे गुडघे दुखतात माझे, गोळ्या घेऊन येताना. माझी आई मला पटली. म्हटलं आई आणतो येताना, काय काळजी करू नको. गेलो पुण्याला गेलो, सर्व काही काम आटोपलं. मला रात्री 1 वाजला घरी यायला. काका 1 वाजला, पण कामाच्या व्यापामध्ये, कामाच्या घांगशामध्ये गोळ्या घ्यायचं काय लक्षात राहिलं नाही. आमच्या बापाचं वय 88 वर्ष आहे काका. रात्री 1 वाजता गाडी घरी आली, दरवाजा उघडला गाडीचा, दरवाजा उघडतो नाही तर बाप काठी टेकत माझ्या दरवाजाच्या बाहेर उभा होता. म्हटलं का हो बाबा 1 वाजलाय, गाडी जवळ आलात? काय नाही, गोळ्या आणल्या का आईच्या? काय म्हणतोय बाप, गोळ्या आणल्या का आईच्या? मी म्हटलं बाबा लक्षातच नाही राहिलं. बापाला राग आला. बाप मला लक्षात नाही राहिलं. अरे 8 वाजल्यापासून आरडत होती ती का माझं पोरग गोळ्या आणणार आहे आणि मग मला फरक पडणार आहे, मग मी झोपणार आहे. अरे 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत गोळ्याची वाट बघत होती, तुझ्या गोळ्या नाही लक्षात राहिल्या? मी बापाला म्हटलं बाबा कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं, उद्या सकाळी उठल्या उठल्या आईला दवाखान्यात घेऊन जातो बघा. माझा बाप मला म्हणतो अरे उद्या घेऊन जाशील रे तू, पण उद्या सकाळपर्यंत देवानं तिला ठेवलं पाहिजे. आत्ता गोळ्या आणल्या नाही, तू उद्या काय दवाखान्यात घेऊन जाणार आहे? माझ्याही डोळ्यात पाणी आलं. म्हटलं बाबा माफ करा, लक्षात नाही राहिलं एवढ्या वेळेस. 88 वर्षाच्या बापानं कोपरीच्या खिशात हात घातला मावशी, 4 गोळ्याचं पॉकेट काढलं आणि 4 गोळ्याचं पॉकेट माझ्या हातात टेकवलं. आणि 88 वर्षाचा बाप माझ्या खांद्यावर हात टाकतो आणि माझा बाप म्हणतो नको टेन्शन घेऊ, थोडा धाक असलेला बरा. हे बघ ह्या गोळ्या घे आणि तुझ्या आईला दे, फक्त तुला माझी शपथ आहे, मी आणल्या सांगू नको, तो आणल्या सांग. काय विचार आहे महाराज. मला सांगायचं तात्पर्य लक्षपूर्वक आहे का, म्हातारपणाला आधार देणारा फक्त महाराज तुमचा पती आहे. तुम्ही सिनेमा बघितला असेल, काहींनी बघितला असेल, नटसम्राट सिनेमा बघितला का? नटसम्राट बघितला का? नाही तो जरूर बघा, नटसम्राट नाना पाटेकरचा सिनेमा. बघा तुम्ही.
शेवटची वेळ अशी ती मावशी, मुलगा घराच्या बाहेर काढतो, स्वतःची मुलगी सांभाळते, तर मुलगी सुद्धा पैसे चोरीचा आळ घेते बापावर. शेवटी कोणी येत नाही जवळ. माझी विनंती आहे तुम्हाला, वेळेला शेवटच्या श्वासाला 2 माणसं महत्वाची आहे ती. म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रत्येक कीर्तनात, म्हातारपणाला जोड तुटू नये. एकदा जोड तुटला का खचतो माणूस. मग त्या जोडानं ठरवलं का आपल्याला संगच मरायचंय, तरी संगच मृत्यू येऊ शकत नाही. तुम्ही देवाला प्रार्थना करा, देवा आमचा मृत्यू संगच आला पाहिजे. नाही येऊ शकत. एका एका मोटरसायकलवर 2 जण आहेत. 80-85 गाडी चालली भरधाव वेगानं, आणि एवढ्या वेगामध्ये ती गाडी एका ट्रकला धडकते. एवढी धडकते, लोक म्हटले दोघंही गेलेत, दोघंही जाऊ शकतात, पण तरी सुद्धा त्याच्यातला एक राहतो. त्याला कारण आहे, मृत्यू एकाच जणाचा आहे. त्यांनी किती ठरवू द्या, आता दोघांनाही मरायचंय. त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, दोघांनी आत्महत्या करायची ठरवू द्या, काही झालं तरी चालेल, आम्हाला एक वाक्य बदलायचंय, आम्हाला मरायचंयच. दोघांनी औषध पेलेत. एका जणाला ताबडतोब दवाखान्यात नेलंय, एका जणाला कोणीच नाही पाहिलं, पण जो दवाखान्यात नेला तो मरतोय, आणि ज्याला कोणीच पाहिलं नाही तो जगतोय. याचं कारणच असं आहे, मृत्यू ज्याचा ठरलेला आहे त्याला जावं लागतं. तिथं तुम्ही कुणाचं वशिला चालत नाही, पैशाचं वशिला चालत नाही मावशी. तिथं काही नाही. का काळ आल्यानंतर तुम्ही म्हणणार आहे त्याला गळ्यातलं काढून देते भाऊ पण मला ठेव, म्हणणार आहे. हा, आपण म्हणू का काका 1 एकर जमीन देतो भाऊ तुझ्या नावावर करून, पण मला राव नाही. तुमच्या घरामध्ये एक सूत्र आहे फक्त, त्याला ऐका. तुमच्या घरामध्ये एक जण जर चांगलं कर्म करणारा असेल तर त्याच्या कर्माच्या जोरावर तुमचा परिवार आनंदी जीवन जगू शकतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. वडाचं झाड एक मोठं, त्या वडाच्या झाडाखाली 10 जण आहेत. लक्षपूर्वक ऐका. वडाच्या झाडाखाली 10 जण आहेत मावशी. 9 जणांचं वय असेल 30, 35, 25 वय असेल, पण 10 नंबरला जो आहे ती एक 8-9 वर्षाची पोरगी आहे. पावसाळ्याचे वातावरण आहे, वारं वादळ सुटलंय, विजा चमकायला लागल्यात. एक वीज चमकायची आणि त्या वडाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत यायची. हे 9 जणांनी बघितलं का बऱ्याच वेळा ती वीज 4-5 वेळेस ती वीज त्या वडाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत यायची आणि तिथून पाठीमागं जायची. या बाकीच्यांनी विचार असा केला, ते म्हटले अरे 100% आपल्या 10 पैकी एका जणाचा कुणाचा तरी मृत्यू आहे. 9 जणांमुळे 1 जण वाचतोय, काय केलं पाहिजे. त्यांच्यात एक जण हुशार होता. तो म्हटला एक काम करा, समोर लिंबाचं झाड आहे, आपल्यातला एक जण त्या लिंबाच्या झाडाखाली पाठवा, म्हणजे ज्याचं मरण आलं असेल वीज येईल आणि त्याला घेऊन जाईल, मरेल. निर्णय ठरला. पण 10 जणातून 1 जणानं जपायला नंबर लावायचा कुणाचा, भीतीच आहे ना. कसं तरी करीत 1 जण तिथून उठला, लिंबापर्यंत गेला राम राम करीत, त्याच्या पाठीमागं दुसरा गेला, त्याच्या पाठीमागं तिसरा गेला, 7वा गेला, 8वा गेला, 8 जण गेले. लिंबाच्या झाडाखाली 8 जण आहेत मावशी, आणि वडाच्या झाडाला किती जण आहेत, 2 जण. एक 30चा जवान आहे, एक 8-9 वर्षाची पोरगी आहे. आता ते 8 जण म्हणतायत 100% मरणार कोण आहे, या दोघांमधून 1 जण. मग अगोदर बोलवायचं कुणाला, ते म्हटले पुरीला बोलू नका, याला बोलवा. त्याला बोलावलं. तो राम राम करीत लिंबाच्या झाडाखाली पोहोचला. आता लिंबाच्या झाडाखाली किती जण आहेत, 9 जण, आणि वडाच्या झाडाखाली किती जण आहे, ती 8 वर्षाची मुलगी. 9 जण लिंबाच्या झाडाखाली पोहोचले आणि 9 जण विचार करतायत. ते म्हणतात बास 100% कोण मारणार आहे, बोला बोला, मला कळेल तुमच्या लक्षात येत, कोण मारणार आहे, मुलगी मारणार आहे. 9 जण आनंदी आहेत. ते म्हटले बास पोरगी मारणार आहे. पोरीमुळे गेलो असतो म्हणले 12च्या भावात. वीज यायची बंद झाली, बराच वेळ थांबले. 1 तासानं वीज आली मावशी, वीज आली, पण विजानं झाड बदललं. आता वडाच्या झाडावर नाही आली वीज, आता कोणत्या झाडावर आली, लिंबाच्या झाडावर आली. सांगायचा सिद्धांत काय, वीज पडली, 9ची 9 जण गेले.
हे 9 जण आतापर्यंत वाचत होते. कुणामुळे? साधे 9 जण मारणार आहेत, पण एक जण चांगलं कर्मार करणार आहे. एका जणाचा वशील आहे, तरी सुद्धा यमाचं लिखाण आहे, नियोजन आहे काळाचं. तो 9च नेणार, 10वा नेणार नाही. मृत्यू कुणाला टाळत? तिथं वशिला झाला.